आपको क्या करना है, कम से कम उधर 1 मिनट रुकना है वीडियो के लिए। जब आप वीडियो के लिए जाओगे ना तो उधर आपको कम से कम 1 मिनट रुकना है। रुकोगे तो अच्छे से वीडियो बनेगा, नहीं रुकोगे तो जैसा वीडियो आया है वैसा ही लेना पड़ेगा, क्योंकि फिर से वीडियो नहीं निकालते। तो एक आदमी का वीडियो एक ही बार निकालते, बार बार नहीं निकालते। तो पहले आपको ये लैडर्स पे उतरना है। लैडर्स पे उतरने के बाद सिलेंडर अटैच जैकेट पहनना जाएगा। तो जैकेट पहनने के बाद आपको ट्रेनिंग दिया जाएगा, मतलब कैसे ब्रीथ करना है, कैसे नहीं करना है, वो पूरा ट्रेनिंग दिया जाएगा। उसके बाद ही आपको वो नीचे लेके जाएंगे। डायरेक्टली किसी को हम नीचे नहीं लेके जाते, मतलब आपको अभी लैडर्स पे उतरा है और जैकेट पहनने के बाद डायरेक्टली आपको नीचे नहीं लेके जाते। तो पहले आपका बेसिक ट्रेनिंग है, मतलब आपको ब्रीथ कैसे खींचना है, कैसे छोड़ना है, वो सब बताया जाता है। उसके बाद ही आपको वो नीचे लेके जाता है। पहले नीचे जाने के बाद भी आपका पहले वीडियो निकाला जाता है। तो पहले आपका वीडियो के लिए आपको लेके जाता है। पहले नॉर्मल वीडियो रहता है। नॉर्मल वीडियो में आपको पीछे से वो हमारा आदमी पकड़ के रहता है और सामने से हमारा आदमी आपका वीडियो निकालता है। तो आपको बस क्या करना है, जो वीडियो निकालने वाला रहता है ना उसके सामने देखना है। सामने देखोगे तो आपका वीडियो में फेस अच्छे से आएगा। अगर आप ऐसे नीचे देखोगे तो आपका फेस नहीं आएगा और वीडियो ख़राब हो जाएगा, समझ आएगा ना। तो आपको क्या करना है, तो उधर वीडियो के टाइम पूरा कंफर्टेबल होने के बाद ही वीडियो के लिए जाना है। अगर आप आधा कंफर्टेबल हो गए और डायरेक्टली नीचे जाओगे ना तो आधे वीडियो में आप ऊपर आ जाओगे। तो कम से कम आपको क्या करना है, जब तक पूरा कंफर्टेबल फील नहीं होता है तब तक आपको उधर रुकना है, मतलब उधर सांस लेते रहना है आपको और प्रैक्टिस करना है, समझ आए ना। जितना प्रैक्टिस करोगे उतना आपके लिए अच्छा रहेगा और आप डर के वापस आ जाओगे तो आपसे डाइव भी नहीं होगा और बाकी कुछ भी, आपको मछलियाँ भी नहीं दिखेगी, कुछ भी अच्छा नहीं होगा। तो आपको कम से कम उधर शांत दिमाग रखना है और जो गाइड आपको बताएगा वही करते जाना है। अपनी मर्जी से कुछ भी करना नहीं है। आप हाथ पैर हिलाओगे तो आपका पूरा ध्यान हाथ पैर हिलाने पे जाएगा और आप सांस लेना भूल जाओगे। आप जितना स्विमिंग करोगे उतना आपके लिए अच्छा नहीं रहेगा। जितना आप रिलैक्स रहोगे उतना आपके लिए अच्छा रहेगा। तो आपको खाली माउथ टू माउथ ब्रीथ करना है। जैसे हम स्ट्रॉ में से कोल्ड ड्रिंक इन करते हैं ना, ऐसे इन करना है और वापस उसी में आउट करना है। खींचना भी मुंह से है, छोड़ना भी मुंह से है। नाक से खींचना भी नहीं, नाक से छोड़ना भी नहीं है। तो हमारा स्कूबा का पॉइंट है ना, तो यहाँ जहाँ से बोट छूटती है, अभी हमने बोट छोड़ी है ना, वहाँ से 10 किलोमीटर अंदर है। तो पानी के अंदर आपको ज़्यादा से ज़्यादा 5 मिनट तक डाइव रहता है ये डाइव में। पर डाइव भी अलग अलग रहता है। प्रोफेशनल डाइव रहता है, मिनी डीप रहता है, डीप रहता है। जो आमचा देवबाग तारकर्लीचा रेग्युलर पॉइंट आहे त्यामध्ये आम्ही वहाँ पे हम धीरे धीरे सांस लेना है और धीरे हाँ जितना चाहिए उतना जोर से खींचना है और उसको धीरे धीरे, जितना आप धीरे धीरे छोड़ सकते हैं उतना धीरे छोड़ना है। मतलब ज़्यादा फास्ट भी करना नहीं है, ज़्यादा स्लो भी करना है, उसके बीच में करना है। जो कुछ करना है वो नॉर्मली करना है आपको और ज़्यादा हाथ पैर हिलाने की ज़रूरत नाही आहे। तारकर्ली देवबागचं जो रेग्युलर पॉईंट आहे तिथे 2 प्रकारचं डाईव्ह होतं आमच्याकडे। म्हणजे एक फुल एरिया म्हणजे 5 पॉईंट असतात त्यामध्ये। एक पॉईंट आहे तो अल्गिस पॉईंट आहे, दुसरा पॉईंट आहे तो फिश पॉईंट आहे आणि तिसरा पॉईंट आहे तो कोरल पॉईंट आहे आणि चौथा पॉईंट आहे मूर्ती पॉईंट। ती मूर्ती आहे ना ती त्या समोर जे मंदिर दिसतंय तिकडं ते देवबागचं कॉर्नरला म्हणजे रोड टच मंदिर आहे, विठ्ठल मंदिर म्हणून। त्या मंदिराच्या बाहेरची मूर्ती आहे ती। ज्यावेळेला ते मंदिराचं बांधकाम नवीन करायचं होतं त्यावेळेला ती तिकडची मूर्ती आम्ही हटवली आणि ती इकडे पॉईंटला आणून ठेवली, ते एक्स्ट्रा पॉईंट दाखवायला पाहिजे म्हणून, कळलं ना। तर मूर्ती असं काही विशेष असं काही नाही आहे त्याचं, म्हणजे काय ती इकडे सापडली होती तर त्याचं महत्त्व वेगळं असणार होतं। पण आता काय झालं आहे, ते फेमस झाले मूर्ती पॉईंट म्हणून। पण बघण्यासारखं आहे ते अल्गिस पॉईंट आहे, फिश पॉईंट आहे आणि कोरल पॉईंट आहे, कळलं ना। सँड पॉईंट पण आहे, असे टोटल 5 पॉईंट आहेत। तुम्ही ते सिगल पॉईंट आहे तुम्हाला बोटिंगमध्ये, हे स्कूबामध्ये 5 पॉईंट आहेत। आता आपण जिथे जाणार आहोत ना तिथे स्कूबाचे प्रत्येक
बोटीचा वेगवेगळा पॉईंट आहे. प्रत्येक बोट एकाच पॉईंटवरती थांबत नाही, कळलं ना. जरा जवळजवळच आहेत पण ते वेगवेगळे पॉईंट भेटणार तुम्हाला. ज्या पॉईंटला तुम्ही जाणार त्या पॉईंटचा अनुभव वेगळा असणार आहे, कळलं ना. असं काही हे नाही आहे. तुम्हाला असं वाटणार की अरे एकच पॉईंट आहे, पण ते तिथे बघण्याला ज्यावेळेला तुम्ही रिअलमध्ये बघणार ना त्यावेळेला तुम्हाला ते समजणार की हा खरोखरच इथे अलगीज पॉईंट आहे, खरोखरच कोरल पॉईंट आहे, फिश पॉईंट आहे, कळलं ना. मूर्ती पॉईंट आहे, सँड पॉईंट आहे. हे जोपर्यंत तुम्ही मोठं डाईव्ह करत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. आता मोठ्या डाईव्हमध्ये भरपूर प्रकार आहेत. लाईट हाऊसवालं डाईव्ह आहे. लाईट हाऊसवालं मीटरमध्ये डाईव्ह करतो आम्ही. ते 12 मीटरपासून स्टार्टिंग होतं ते 14 मीटरपर्यंत आम्ही तुम्हाला घेऊन जातो. त्यानंतर आलं आपला जो रेग्युलर पॉईंट आहे त्याच्या बरोबर मागे त्या साईडला ही बाहेर जी खडकं दिसत आहे तिथे एक पॉईंट आहे, तो फिश पॉईंट आहे आपला तो. हां, तिथे तुम्हाला ॲडव्हान्स ट्रेनिंग घेऊनच तिथे डाईव्ह करू शकतात तुम्ही. म्हणजे तुमचं हे तर बेसिक ट्रेनिंग झालं. त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर स्विमिंग पूलमध्ये किंवा नदीच्या काठावरती तुम्हाला ते ट्रेनिंग दिलं जातं. त्यानंतरच तुम्हाला ते डाईव्हसाठी घेऊन जातो. म्हणजे आम्ही ते त्यांना प्रोफेशनल डाईव्ह म्हणतो. ते प्रोफेशनली डाईव्ह तुम्ही करताना त्याच्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्स ट्रेनिंग दिलं जातं. ॲडव्हान्स ट्रेनिंग म्हणजे काय, तर तुम्हाला आता समजा ह्या हे जे ग्लास आहे, आपण ग्लास जर नाकाने श्वास खेचला ना तर याच्यामध्ये पाणी येतं. त्या ग्लासमध्ये पाणी येतं. त्या ग्लासमध्ये जर पाणी आलं तर तुम्हाला कसं काढायचं आहे ते तुम्हाला दाखवलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे ऑक्सिजन डिमांड आहे तर चुकून जर ओठांची हालचाल झाली किंवा ते तोंडातलं सुटून आलं तर त्यातून हवा आता रिपीट आपण ऑक्सिजन कसं खेचायचं आहे, ते पुन्हा तोंडात कसं पकडायचं आहे ते तुम्हाला दाखवलं जातं. आणि मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला पाण्याच्या आतमधला जो प्रेशर कसा हँडल करायचा आहे आपल्याला ते तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, कळलं ना. त्यानंतरच ते तुम्ही मोठं डाईव्ह करू शकता. ते तुमचं डाईव्ह मीटरमध्ये होतं. म्हणजे स्टार्टिंग 12 मीटरपासून आहे, ती एंडिंग तुमची 14 ते 18 मीटरपर्यंत आहे स्कुबा डायव्हिंग. तर यूट्यूबला माझा चॅनल आहे गोविंदा नावाने, गोविंदा स्कुबा डायव्हिंग मालवण. आणि इंस्टाला माझं उमाकांत मंडलिक म्हणून हे आहे.